मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे आपल्या या नवीन चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी यूट्यूबर गुरु. या चॅनलमध्ये आपल्याला नवनवीन यूट्यूबविषयी गोष्टी शिकायला मिळणार आहेत. यूट्यूबविषयी नॉलेज मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट यूट्यूबविषयी जे आपण व्हिडिओ बनवतो, ते कसे टाकायचे, कसे ते व्हायरल करायचे, त्यावरती जास्तीत जास्त व्ह्यूज कसे आणायचे, याच्याबद्दल तुम्हाला ह्या चॅनलमध्ये नॉलेज देण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण यूट्यूबवरती नवीन असाल, आपल्याला माहीत नाही यूट्यूबबद्दल काही ज्ञान, आणि आपण मराठी असाल, तर मराठी लोकांसाठी हा चॅनल मी घेऊन आलेला आहे. तरी त्यासाठी आपण या चॅनलला फॉलो करा, आपला सबस्क्राईब करा चॅनलला. ओके. तर या चॅनलमध्ये मी अनेक अनेक प्रकारचे जे यूट्यूबविषयी ट्रिक्स आणि टिप्स अलग अलग पद्धतीच्या असतात, त्या मी तुम्हाला देणार आहे. आणि पुढे जे व्हिडिओ मी बनवणार आहे ते आपल्या नक्कीच फायद्याचे असणार आहेत, याची मी तुम्हाला खात्री देतो. ओके. तर आजचा व्हिडिओ असा आहे की मित्रांनो, की आपण जे व्हिडिओ बनवतो, जे एडिटिंग वगैरे करतो, पण त्याचा आपल्याला योग्य रीतीने अपलोड कसे करायचे हे माहीत नसतं, आणि आपण नुसता अपलोड करून देतो आणि तो व्हिडिओ व्हायरल होत नाही किंवा त्याला व्ह्यूज येत नाही. तर ते योग्य पद्धतीने तो अपलोड झाला पाहिजे, याविषयी आपण हा जो व्हिडिओ आज बनवणार आहोत, तो तुम्ही बघा. योग्य वाटला, छान वाटला तर प्लीज एक एक लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आपण अपलोड कसा करायचा व्हिडिओ यूट्यूबवरती. ओके, चला. मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या यूट्यूब ॲपमध्ये जायचं आहे, आणि तिथे प्लसचा आयकॉन आहे खाली, तिथं त्याला प्रेस करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला मोठा व्हिडिओ असेल तर मोठा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, तसं मी केलेलं आहे. आणि आता तिथे व्हिडिओ सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की त्याचं टायटल वगैरे द्यायचं आहे. तर माझा आता जो इलेक्ट्रॉनिक्सचा विषयी जो चॅनल आहे, तर मी टी व्ही रिपेअरिंगचा व्हिडिओ टाकतो आहे, तर तिथे मी आता टायटल त्याच्यावरती टाकणार आहे. ओके. तर आता टायटल आपल्याला तिथं टाकायचं आहे. ओके. तर आता मी टायटल टाकतो आहे तिथं, आणि टायटल टाकल्यानंतर बघा, इथे मी टाकतो आहे युनिव्हर्सल बोर्ड इन्स्टॉल इन एल ई डी टी व्ही 5 मिनिट्स. ओके. आणि इथं परत आपल्याला डबल टायटल टाकायचं असेल तर डबल टायटल टाकण्यासाठी काय करायचं आहे, की एक उभी रेष टाकायची आहे तिथं. आणि उभी रेष टाकल्यानंतर तिथं आपण एक हिंदीमधनं टायटल टाकूया. म्हणजे एक इंग्लिश होतं, एक हिंदीमध्ये होतं, जेणेकरून सर्चिंगला तो लवकर जाईल. एल ई डी टी व्ही में युनिव्हर्सल बोर्ड लगाना सीखे, असं आपण टायटल टाकूया इथं. आणि टायटल टाकल्यानंतर काय करायचं, याला पूर्ण कॉपी करायचं आहे. कॉपी करून ते कॉपी झालेलं आपण ॲड डिस्क्रिप्शन जिथं खाली आहे बघा, तिथं जाऊन पेस्ट करायचं आहे. ओके. आता मी हे पेस्ट केलं, आपण बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर बघा, आपण आता जे व्हॅसिबिलिटी आहे सेट, ते अनलिस्टेड ठेवायचे आहे. कधी पण व्हिडिओ डाऊन आपलं लोडिंग करताना अनलिस्टेड ठेवा. ओके. त्याच्यानंतर हे नो इट्स नॉट मेड फॉर किड्स, म्हणजे तुमचा व्हिडिओ मोठ्या माणसांसाठी आहे, मुलांसाठी नाही, ते ओके. टॅग प्रोडक्ट, जर तुमचं मॉनिटाईज असेल तर टॅग करू शकता प्रोडक्ट. ओके. इथं पेड प्रमोशनला नो म्हणायचं आहे. ओके. खाली अल्टरनेट कंटेंट हे जे आहे, इथेही नो म्हणायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. इथं कॉमेंट्स ऑन ठेवायच्या आहे, इथं ऑफ नाही ठेवायच्या. ओके. आता पुढे बघा, आपण हे सर्व झाल्यानंतर, ओके, झाल्यानंतर काय करायचं आहे पुढे बघा. ओके. आता हे सर्व झालं आहे आपलं. आता पुढे जाऊन आपण हा जो व्हिडिओ आहे, इथं तुम्ही आता बघू शकता, याला गेलेला आहे, तो लोडिंगला गेला आहे, अपलोड केलेला आहे आपण. तर हा अपलोड झाल्यानंतर आपलं काम इथं संपलेलं नाही. आता आपण परत काही वेळानंतर वाय टी स्टुडिओमध्ये यायचं आहे. ओके. वाय टी स्टुडिओमध्ये आल्यानंतर तो जो व्हिडिओ आपण लोडिंग केला आहे, तो इथं वाय टी स्टुडिओमध्ये दिसायला लागेल कंटेंट ऑप्शनमध्ये. ओके. तर कंटेंट ऑप्शनमध्ये त्याला ओपन करायचं आहे, आणि इथं तुमचं एडिटिंग बाकी असतं, तर तिथं तुम्हाला थंबनेल वगैरे लावता येईल. तर कस्टमाइज थंबनेल म्हणून तिथं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही थंबनेल लावलेली असेल किंवा तयार केले असेल, तर मी जसे तयार करून ठेवले आहे थंबनेल, ती थंबनेलला मी क्लिक करतो आहे. आणि तिथं क्लिक केल्यानंतर बघा, तो थंबनेल आलेला आहे, तिथं आपल्याला डन करायचं आहे. ओके. तर थंबनेल तुमच्या व्हिडिओला लागला जाईल. ओके. हे सर्व झाल्यानंतर बघा काय करायचं आहे पुढे, जे तुम्ही व्हॅसिबिलिटी जी अनलिस्टेड ठेवली होती, तिला आता पब्लिक करू शकता एक 15-20 मिनटानंतर. ओके. आता पुढे गेल्यानंतर बघा, खाली जे आहे,
खाली जे आहेत बघा, इथं बघा, हे सर्व झाल्यानंतर बघा, हे जे कॉपी टायटल जे आपल्याला कॉपी करायचं आहे आणि हे टायटल कॉपी केलेलं टायटल कुठं आपल्याला टाकायचं आहे, टॅगमध्ये. तर टॅगचं ऑप्शन कुठे आहे बघा खाली, इथं टॅगमध्ये, इथं नाही आहे, हां इथं टॅगचं ऑप्शन आहे. तर इथं आपल्याला ते पेस्ट करून घ्यायचं आहे. आता एवढं झाल्यानंतर परत आपल्याला त्याला टॅग लागल्यानंतर एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्या चॅनलचं नाव टाकायचं आहे. जसं माझ्या चॅनलचं नाव गुरु टेक म्हणून आहे, तर मी गुरु टेक टाकतो तिथं. तर इथं मराठीत नाही पाहिजे असं, मी थोडं बॅक जातो, इंग्लिशमधनं करतो. ओके, गुरुटेक. ओके, गुरुटेक नाव टाकायचं आहे. ओके, एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर तो आपण जो व्हिडिओ बनवला तो कशा विषय आहे, समजा इलेक्ट्रॉनिक्स विषय आहे, तर आपण इलेक्ट्रॉनिक्स नाव टाकूया. आणि अनेक आपल्याला त्या सुटेबल असे टॅग तिथं तयार करून टाकायचे आहे. कमीत कमी 7-8 टॅग तरी तयार झाले पाहिजे. अशा पद्धतीनं आपण बॅक आलेलो आहे. आणि बॅक आल्यानंतर बघा, आता आपल्याला जे आहेत, जर तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल, टॅग लावायला ऑप्शन पण आहे, तुम्ही प्रॉडक्ट टॅग करू शकता. ओके, आता इथं हे जे आहे, इथंही तुम्ही हॅशटॅग करू शकता. काही हॅशटॅग तुम्ही लावू शकता डिस्क्रिप्शनमध्ये. जसं माझ्या चॅनलचं नाव गुरुटेक वगैरे आहे, ते चॅनलविषयी जे हॅशटॅग आहे ते आपण टाकलं, इलेक्ट्रिकल गुरु. त्याच्यानंतर दुसरा हॅशटॅग टाकला आहे रिपेरिंग किंवा रिपेअर टाकला आहे. त्याच्यानंतर व्हायरल व्हिडिओ, असे काही टॅग्स आहे जे ट्रेंडिंगला आहेत. ते ट्रेंडिंगचे टॅग आपण इथं वापरायचे आहे. ओके, आता हे सर्व झाल्यानंतर आपण आता बॅक येऊया. हे सर्व आपण टॅग लावलेले आहे. इथं खाली तुम्ही तुमचे काही चॅनलची लिंक वगैरे पण टाकू शकता. खूप काही टाकू शकता डिस्क्रिप्शनमध्ये. भरपूर त्याला अक्षरांना ते आहे आपला, भरपूर अक्षरांचा अवधी तिथं असतो. भरपूर काही तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकता. ओके, हे सर्व झाल्यानंतर आपण हा जो व्हिडिओ आहे तो डन केला आहे. परंतु इथं तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल तर तुम्ही डन करू शकता, पण मॉनिटाईज असेल तर तुम्हाला मॉनिटायझेशन ऑन करावं लागतं. जसं की तुम्हाला इथं मी दाखवतो परत. हा चॅनल माझा मॉनिटाईज आहे. तर आता मी काय करणार आहे, याला हे सर्व झाल्यानंतर आता मॉनिटायझेशन जे आहे आपलं ते ऑन करणार आहोत. ओके, मॉनिटायझेशनचं ऑप्शन कुठे आहे बघा, तर हे आहे ऑलरेडी, इकडं नाही मॉनिटायझेशनचं ऑप्शन, आपण दुसऱ्या ऑप्शनमध्ये आलो आहे. आता आपल्याला जो मॉनिटायझेशनचा ऑप्शन आहे, हे बघा इथं ऑप्शन आहे मॉनिटायझेशनचं ऑफ आहे, तर तिथं आपल्याला काय करायचं आहे, ऑन करायचं आहे. ओके, इथं ऑन करून बॅकला जायचं आहे आणि आपलं डन करून टाकायचं आहे. आता तुम्हाला दाखवतो मी. इथून परत बॅक जायचं आहे. इथे टॅग प्रोडक्ट वगैरे असले तर लावा, नाही तर नसले तर लावायची काही गरज नाही आहे. ओके, तर हे सर्व झालं आहे. इथं हे पेड प्रमोशन वगैरे आपण सर्व पहिलेच व्हिडिओ लोड करताना करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे काही गरज नाही. आता हे सर्व सेटिंग झाल्यानंतर इथं सेव्ह करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आपला जो व्हिडिओ आहे तो पब्लिश करायचा आहे. ओके, आता हा आपला पूर्णतः सेटिंग्स वगैरे सर्व झालेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण आपला व्हिडिओ रेडी आहे पब्लिकसाठी. ओके, तर मित्रांनो, आपण बघितलंच असेल मी तुम्हाला कोणत्या पद्धतीने व्यवस्थितरित्या अपलोड कसा करायचा, त्याला टायटल कसं द्यायचं, त्याच्यावर थंबनेल कसा लावायचा, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन कशा रीतीने भरायचं, त्याला टॅग कसे लावायचे आणि मॉनिटाईज असेल चॅनल तर त्याचं प्रोडक्ट असेल जे आपण शॉपिंग थ्रू ॲड करतो त्याला तो टॅग कसा करायचा, हे सर्व पद्धतीने मी तुम्हाला व्यवस्थितरित्या यावरती दाखवलेले आहे. या पद्धतीने कधी आपण अपलोड करतो आहोत व्हिडिओ, तर 100% आपला व्हिडिओ 100% त्याला चांगले व्ह्यूज येतील. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे मराठी यूट्यूबर गुरु. ओके, थँक्यू सो मच, धन्यवाद.